आजची सुरुवात एका अशा प्रश्नाने करूया जो मला वाटतं आपल्या सगळ्यांना कधी ना कधी पडला असेल. जर एखाद्या व्यक्तीकडे सगळं काही असेल, म्हणजे अमाप पैसा, प्रसिद्धी, मान सन्मान आणि अगदी दारात उभी असलेली एक चकचकीत लाल फेरारी, तर ती व्यक्ती हे सर्व सोडून अचानक हिमालयात का निघून जाईल? हाच तो प्रश्न आहे जो आपल्याला वरवर पाहता यशस्वी वाटणाऱ्या आयुष्याच्या आत डोकावून बघायला लावतो. आज आपण रॉबिन शर्मा यांच्या द मंक हू सोल्ड हिज फेरारी या जगप्रसिद्ध पुस्तकातून मिळालेल्या माहितीचा जरा धांडोळा घेणार आहोत. हो, हे पुस्तक फक्त एका माणसाची गोष्ट नाहीये, तर बाह्य यश आणि आंतरिक समाधान यांच्यातील नात्याचा शोध आहे. बरोबर. आपल्याला मिळालेल्या स्रोतांनुसार ही गोष्ट आहे जुलियन मॅन्टेलची. पण त्यानिमित्ताने आजच्या धावपळीच्या, सतत काहीतरी मिळवण्याच्या स्पर्धेत अडकलेल्या प्रत्येकाच्या आयुष्यावर भाष्य करण्याचा हा प्रयत्न आहे, नाही का? अगदी. तर मग जुलियनला त्याची फेरारी विकून नक्की काय मिळालं याचा शोध घेऊया. चला, आधी जुलियन मॅन्टेलला थोडं जवळून ओळखूया. हा माणूस म्हणजे काय म्हणायचं, यशाचं चालतं बोलतं प्रतीक होता. हो, देशातील सर्वात महागड्या वकिलांपैकी एक. करोडोंची कमाई, मोठमोठ्या पार्ट्या, आलिशान घर आणि हो, ती त्याची जीव की प्राण असलेली फेरारी. बाहेरून पाहिलंस तर कोणालाही त्याचा हेवा वाटावा असंच आयुष्य होतं त्याचं. अगदी. पण ही तर चित्राची फक्त एकच बाजू होती. अच्छा. आतून मात्र तो पूर्णपणे खचला होता. सतत ते खटले जिंकण्याचं प्रेशर, रात्री अपरात्री काम, आरोग्याकडे तर पूर्ण दुर्लक्ष. आणि नात्यांमध्ये आलेला कोरडेपणा. बरोबर. तो वरून जितका झगमगाटी दिसत होता तितकाच आतून पोकळ होत चालला होता. तो केस जिंकत होता, पण आयुष्य हरत होता. आणि याचा स्फोट व्हायचा तिथेच झाला. एका दिवशी भर कोर्टात युक्तिवाद करत असतानाच त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. विचार करा, ज्या कोर्टरूममध्ये त्याने आपलं साम्राज्य उभं केलं होतं त्याच ठिकाणी तो कोसळला. त्याच्यासाठी फक्त एक झटका नव्हता, मला वाटतं. ती एक नियतीने दिलेली धोक्याची सूचना होती. अगदी. एक वेकअप कॉल. त्या एका क्षणाने त्याला आरसा दाखवला. त्याला जाणीव झाली की ज्या गोष्टींना तो यश समजत होता, पैसा, प्रतिष्ठा, ती फेरारी, त्या गोष्टींनी त्याला आनंद नाही तर फक्त ताण दिला. हो, या सगळ्या वस्तू त्याच्या मालकीच्या होत्या, पण तो स्वतः मात्र या वस्तूंचा गुलाम बनला होता. आणि मग त्याने एक असा निर्णय घेतला जो ऐकून म्हणजे सगळेच थक्क झाले. त्याने आपली वकिली सोडली, घर विकलं, सगळी मालमत्ता विकली आणि हो, ती लाडकी फेरारी सुद्धा विकून टाकली. एका क्षणात सगळा त्याग करून तो निघाला हिमालयात, जीवनाचा खरा अर्थ शोधायला. आणि इथेच कथेला एक गूढ आणि रंजक वळण मिळतं. हिमालयातल्या दुर्गम भागात त्याचा शोध त्याला सिवानाचे साधूंपर्यंत घेऊन जातो. अच्छा, सिवानाचे साधू. हो, हे साधू एका प्राचीन ज्ञान परंपरेचे वाहक असतात, ज्यांनी आनंदी आणि समाधानी जीवनाची तत्त्व जपलेली असतात. मिळालेल्या माहितीनुसार तिथेच जुलियनचं खरं शिक्षण सुरू झालं. अनेक वर्षांच्या साधनेनंतर तो एक पूर्णपणे बदललेली व्यक्ती म्हणून परत येतो. बरोबर. आता त्याच्या चेहऱ्यावर तो श्रीमंतीचा माज नाही, तर एक प्रकारची शांती आणि एक तेज दिसतं. आणि तो परत येऊन आपल्या जुन्या मित्राला जॉनला भेटतो आणि त्याला हिमालयात शिकलेले जीवनाचे 7 शाश्वत नियम सांगतो. आणि हे 7 नियमच या पुस्तकाचा गाभा आहेत. पण हे नियम म्हणजे काहीतरी जादूची छडी नाहीये. नाही राणी. ते आपल्या जगण्याकडे पाहण्याचा एक नवीन दृष्टिकोन आहेत. चला तर मग यातील पहिल्या आणि मला वाटतं सर्वात पायाभूत नियमापासून सुरुवात करूया. हो, तर पहिला नियम आहे मनावर प्रभुत्व मिळवा. मास्टर युअर माइंड. हे ऐकायला खूप मोठं आणि थोडं अवघड वाटतं, नाही का? हो, वाटतं. पण खरं तर याचा सोपा अर्थ असा आहे की आपल्या आयुष्यात काय घडतं यावर आपलं नियंत्रण नसतं. पण त्या घडलेल्या गोष्टीकडे कसं बघायचं याचा 100% ताबा आपल्याकडे असतो. अगदी बरोबर. आणि हा दृष्टिकोन आपल्या मनातून तयार होतो. जुलियनला हेच कळलं होतं की तो बाहेरच्या केसेस जिंकत होता, पण स्वतःच्या मनातील लढाईत तो रोज हरत होता. पुस्तकात मनाची तुलना एका बागेबरोबर केली आहे. ही कल्पना मला खूपच आवडली. हो. म्हणजे आपलं मन एक रिकामी बाग आहे. त्यात सकारात्मक विचारांची फुलं लावायची की नकारात्मक विचारांचं तण वाढू द्यायचं, हे पूर्णपणे आपल्या हातात आहे. बरोबर. आणि गंमत म्हणजे बागेची काळजी घेतली नाही तर त्यात आपोआप गवत आणि तण वाढतं. तसंच मनाचं आहे. खरं. नकारात्मक विचार करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागत नाहीत, ते आपोआप येतात. पण सकारात्मक विचार ते मात्र जाणीवपूर्वक पेरावे लागतात, त्या बागेची मशागत केल्यासारखे. यालाच कॉग्निटिव्ह रिफ्रेमिंग असं म्हणतात.
म्हणजे कोणत्याही परिस्थितीत सकारात्मक बाजू पाहण्याची सवय लावून घेणं. ठीक आहे. म्हणजे मनावर नियंत्रण मिळवणं ही झाली पहिली पायरी. एकदा का आपलं मन सकारात्मक आणि शांत झालं की मग पुढे काय? मग येतो दुसरा नियम, जो या मानसिक ऊर्जेला एक योग्य दिशा देतो. ध्येय स्पष्ट ठेवा. फॉलो युअर पर्पज. नुसतं मन शांत असून भागत नाही. त्या शांत मनाला कुठे जायचंय हेच माहीत नसेल तर ती गाडी जागेवरच उभी राहील, नाही का? बरोबर. म्हणजे आयुष्यात एक का असणं गरजेचं आहे. मी हे सगळं का करतेय, मला नक्की काय मिळवायचंय. अगदी. जुलियनच्या बाबतीत त्याचं ध्येय फक्त पुढची केस जिंकणं इतकंच मर्यादित झालं होतं. त्यामुळे तो एका चक्रातच अडकला होता. अगदी. आणि इथे ध्येय म्हणजे फक्त नोकरीधंदा किंवा पैसे कमवणं नाही. सियवनाच्या साधू सांगतात की जीवनाच्या प्रत्येक महत्वाच्या भागासाठी एक ध्येय हवं. म्हणजे कसं? म्हणजे माझं आरोग्य कसं असावं, माझे नातेसंबंध कसे फुलावेत, माझा बौद्धिक आणि आत्मिक विकास कसा व्हावा, या सगळ्याचं एक मोठं चित्र आपल्या डोळ्यासमोर स्पष्ट हवं. यालाच धर्म किंवा लाईफ्स पर्पज असंही म्हटलं जातं. हे ध्येय आपल्याला रोज सकाळी उठण्यासाठी एक जबरदस्त कारण देतं. ठीक आहे, ध्येय निश्चित झालं, पण ध्येय ठरवणं सोपं आहे, त्यावर रोज काम करणं खूप कठीण. अनेकदा आपण मोठ्या उत्साहाच्या भरात सुरुवात करतो, पण काही दिवसातच सगळा उत्साह संपतो. हो, होतं असं. आणि आपण पुन्हा मूळ पदावर येतो. यावर काही उपाय आहे का? नक्कीच आहे. आणि तोच आहे तिसरा नियम. आत्मसंयमाचा सराव करा. प्रॅक्टिस कायझेन. कायझेन ही एक जापानी संकल्पना आहे ना? हो. कायझेन म्हणजे सतत लहान लहान सुधारणा करत राहणे. अच्छा, म्हणजे एका रात्रीत जग बदलण्याचा प्रयत्न करण्याऐवजी रोज फक्त एक लहान पाऊल उचलायचं. बरोबर. आणि यामागे एक शास्त्रीय कारण आहे. जेव्हा आपण एखादा मोठा बदल करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आपल्या मेंदूचा ॲमिग्दाला नावाचा भाग धोक्याची सूचना देतो. तो त्या बदलाला विरोध करतो. ओके. पण रोज 1% सुधारणा ही इतकी लहान असते की मेंदूला ती जाणवतही नाही आणि तो विरोध करत नाही. हळूहळू ती गोष्ट सवयीचा भाग बनते. मग ती रोज 15 मिनिटं चालल्याची सवय असो किंवा रोज 10 पानं वाचण्याची. अगदी. मोठे बदल हे लहान सातत्यपूर्ण सवयींमधूनच घडतात. हे किती महत्वाचं आहे. आता मला कळतंय की पहिले 3 नियम कसे एकमेकांशी जोडलेले आहेत. आधी मनाला तयार करा, मग त्याला एक दिशा द्या आणि त्या दिशेने रोज एक लहान पाऊल टाका. बरोबर. हे झालं आपलं आंतरिक काम. पण याचा बाह्य जगाशी कसा संबंध जोडायचा? उत्तम मुद्दा. आत्तापर्यंत आपण स्वतःच्या आतल्या जगाबद्दल बोललो, पण आपण एकटे राहत नाही. आपण समाजात, वेळेच्या बंधनात राहतो. आणि इथेच पुढचे नियम येतात, जे आपल्या बाह्य वर्तनाशी संबंधित आहेत. आणि तो आहे चौथा नियम. वेळेचे मोल ओळखा. रिस्पेक्ट युअर टाइम. हे तर आपण लहानपणापासून ऐकत आलोय. वेळ मौल्यवान आहे. पण जुलियनच्या कथेत याला काही वेगळा अर्थ आहे का? हो, नक्कीच आहे. जुलियन आपला सगळा वेळ फक्त काम आणि पैसा मिळवण्यासाठी वापरत होता. तो वेळेचा गुलाम होता. सिवानाचे साधू त्याला शिकवतात की वेळेचा गुलाम बनू नकोस, वेळेचा मालक बन. म्हणजे आपला वेळ कुठे आणि कसा खर्च करायचा याचा निर्णय जाणीवपूर्वक घे. हे खरंय. विशेषतः आजच्या काळात जिथे आपलं लक्ष विचलित करण्यासाठी मोबाईलमधले हजारो ॲप्स स्पर्धा करत आहेत. 10 मिनिटासाठी फोन उचलला की तास कधी निघून जातो कळत नाही. अगदी. यालाच तर वेळेचा अपव्यय म्हणता येईल. हा नियम सांगतो की आपल्या आयुष्यातील प्राधान्यक्रम ठरवा आणि 80% वेळ त्या महत्वाच्या 20% गोष्टींवर लावा. बरोबर. वेळ ही एकमेव गोष्ट आहे जी श्रीमंत आणि गरीब सगळ्यांना सारखीच मिळते. जो त्याचा योग्य वापर करतो तोच खरा श्रीमंत. आणि एकदा का आपण वेळेचा योग्य वापर करायला शिकलो की मग आपण काय करायला हवं? मग येतो 5वा नियम, जो कदाचित या सगळ्या नियमांपैकी सर्वात उदात्त आहे. निस्वार्थ सेवा करा. सर्व्ह अदर्स. अच्छा. आतापर्यंत आपण स्वतःच्या विकासाबद्दल बोललो, पण सिवानाचे साधू शिकवतात की खरा आणि चिरंतन आनंद केवळ स्वतःसाठी जगण्यात नाही, तर इतरांच्या जीवनात काहीतरी सकारात्मक भर घालण्यात आहे. पण हे थोडं आदर्शवादी नाही वाटत. आजच्या धावपळीच्या जीवनात जिथे स्वतःसाठीच वेळ मिळत नाही, तिथे इतरांची निस्वार्थ सेवा करणं कितपत शक्य आहे? ही शंका साहजिक आहे. पण सेवा म्हणजे काहीतरी खूप मोठं करायला हवं असं नाही. म्हणजे एखाद्याच्या चेहऱ्यावर हसू आणणं, कुणाला तरी प्रामाणिकपणे मदत करणं किंवा फक्त आपलं काम इतक्या प्रामाणिकपणे करणं की त्याचा इतरांना फायदा होईल, ही सुद्धा एक सेवाच आहे. जेव्हा आपण मी आणि माझं याच्या पलीकडे जाऊन जगाचा विचार करतो,
तेव्हा आपल्या स्वतःच्या समस्या खूप लहान वाटू लागतात. यामुळे एक वेगळंच समाधान मिळतं. म्हणजे इतरांना आनंद देऊन आपण स्वतःचा आनंद वाढवत असतो. कमाल आहे. यानंतरचे 2 नियम तर आजच्या काळात खूपच महत्वाचे वाटतात. 6वा नियम आहे आजचा दिवस जगा. लिव्ह इन द प्रेझेंट. हो, कारण आपलं मन ते सतत एक तर भूतकाळातल्या चुकांवर रडत असतं किंवा भविष्याच्या चिंतेत अडकलेलं असतं. आणि या दोन्हीमध्ये वर्तमान क्षण जो खरा आहे तो निसटून जातो. बरोबर. जुलियन सतत पुढच्या केसच्या किंवा पुढच्या डीलच्या विचारात असायचा. त्यामुळे तो आयुष्यातले छोटे छोटे आनंदाचे क्षण गमावून बसला होता. आणि सरतेशेवटी 7वा नियम या सगळ्याला एकत्र बांधतो. तो आहे संतुलन साधा. एम्ब्रेस सिम्प्लिसिटी अँड बॅलन्स. मला वाटतं जुलियनच्या बाबतीत नेमकं हेच चुकलं होतं. नक्कीच. त्याने आपलं संपूर्ण आयुष्य फक्त कामाभोवती केंद्रित केलं होतं. आरोग्य, कुटुंब, मित्र, मानसिक शांती. या सगळ्या गोष्टी त्याने यशाच्या शर्यतीत मागे सोडून दिल्या होत्या. हो, त्याचं आयुष्य एका बाजूला पूर्णपणे झुकलं होतं. हा नियम सांगतो की खरं यशस्वी जीवन म्हणजे या सर्व महत्वाच्या गोष्टींमध्ये एक समतोल साधणं. यात साधेपणाचाही उल्लेख आहे. याचा अर्थ काय? कमी वस्तू वापरणं. तो एक भाग झाला, पण याला एक मोठा अर्थ आहे. साधेपणा म्हणजे अनावश्यक गोष्टींचा आणि विचारांचा मोह टाळणं. अच्छा. जितक्या जास्त वस्तू तितक्या त्या सांभाळायच्या जास्त चिंता. जितके जास्त अनावश्यक विचार तितका जास्त मानसिक गोंधळ. कमीत कमी पण अत्यंत महत्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करून अधिक समाधानी जीवन जगणं हा त्याचा खरा अर्थ आहे. तर ह्या नियमांचा विचार केल्यावर आपण सुरुवातीच्या प्रश्नावर परत येऊया. जुलियन मेंटलने त्याची फेरारी का विकली? त्याला त्या बदल्यात असं काय मिळालं जे त्याच्याकडे आधी नव्हतं? त्याला त्या बदल्यात जे मिळालं ते कोणत्याही पैशाने विकत घेता येत नाही. त्याला मिळालं समाधान, मनःशांती आणि जीवनाचा खरा उद्देश. या पुस्तकाचा मुख्य संदेश हाच आहे की खरं यश हे तुमच्या बँक बॅलन्समध्ये किंवा तुमच्या गॅरेजमध्ये उभ्या असलेल्या गाडीत नसतं. म्हणजे फेरारी हे बाह्य यशाचं प्रतीक आहे, पण ते प्रतीक मिळवण्याच्या नादात जर आतला माणूसच हरवून गेला तर ते यश निरर्थक आहे. अगदी. हे पुस्तक आपल्याला आपल्या आयुष्याचे प्राधान्यक्रम तपासायला भाग पाडतं. बरोबर. ते आपल्याला विचारतं की तुम्ही ज्या गोष्टींच्या मागे धावत आहात त्या खरंच तुम्हाला हव्यात का? त्या मिळाल्यावर तुम्ही खरोखरच आनंदी व्हाल का? बाह्य यशाचा पाठलाग करण्यात काहीच गैर नाही. पण तो आंतरिक समाधानाच्या बदल्यात नसावा. बरोबर. दोन्हीमध्ये संतुलन साधता यायला हवं. आजच्या या चर्चेतून आपण जुलियनच्या प्रवासातून जीवनाची 7 महत्वाची तत्व समजून घेतली. ही तत्व केवळ वाचण्यासाठी नाहीत, तर आपल्या दैनंदिन आयुष्यात थोड्या थोड्या प्रमाणात का होईना पण आचरणात आणण्यासाठी आहेत. आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार. हे सगळं ऐकायला खूप छान वाटतं, पण काही टीकाकार म्हणतात की हे पुस्तक वास्तवापासून खूप दूर आहे. म्हणजे एक यशस्वी वकील सगळं सोडून हिमालयात जाऊ शकतो, पण रोजच्या गरजांसाठी झगडणारा सामान्य माणूस हे सगळं कसं करणार? तर प्रश्न असा आहे की या पुस्तकातील तत्व ही फक्त श्रीमंत आणि यशस्वी लोकांसाठी आहेत की ती कोणत्याही परिस्थितीत लागू होऊ शकतात? आणि जर ती लागू होऊ शकतात तर बाह्य यश आणि आंतरिक समाधान यांच्यात निवड करण्याची खरोखरच गरज आहे की दोन्ही गोष्टी एकाच वेळी साधणं शक्य आहे?